लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण विज्ञान पुस्तकातील मेजरमेंट या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट्स अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग समजून घेऊया मेजरमेंट या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट्स. सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न पहिला आहे, खालील रिकाम्या जागांसाठी योग्य शब्द सुचवा. पहिली रिकामी जागा आहे, द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड अ डॉट डॉट. तापमान मोजण्यासाठी आपण कोणते उपकरण वापरतो? याचे उत्तर आहे थर्मोमीटर. तापमान मोजणाऱ्या उपकरणाला थर्मामीटर म्हणतात. दुसरी रिकामी जागा, द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द ह्युमन बॉडी इज डॉट डॉट. आपल्या मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? आपण पाठात शिकलो आहोत. याचे उत्तर आहे अंश सेल्सिअस. तिसरी रिकामी जागा, when measuring distance from a fixed point, that point is called the dot dot. कोणतेही अंतर मोजताना आपण एका निश्चित बिंदूपासून सुरुवात करतो. त्या बिंदूला काय म्हणतात? याचे उत्तर आहे रेफरन्स पॉइंट म्हणजेच संदर्भ बिंदू. चौथी रिकामी जागा, 1 मीटर बराबर डॉट डॉट सेंटीमीटर. हे तर तुम्हाला गणितातही झाले असेल. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बरोबर, 100 सेंटीमीटर. पाचवी रिकामी जागा, इन द ग्लास बल्ब ऑफ अ थर्मोमीटर कलर्ड डॉट डॉट इज फिल्ड. थर्मामीटरच्या खालच्या काचेच्या फुग्यात लाल रंगाचा कोणता द्रव भरलेला असतो? याचे अचूक उत्तर आहे अल्कोहोल. त्यामध्ये कलर्ड अल्कोहोल भरलेले असते. आणि शेवटची सहावी रिकामी जागा, द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज डॉट डॉट. तापमानाचे आंतरराष्ट्रीय एकक कोणते आहे? सेल्सिअस नाही बरं का. याचे उत्तर आहे केल्व्हिन. हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा, खालील मापनांसाठी तुम्ही कोणते उपकरण वापराल? यातला पहिला उपप्रश्न, लेंग्थ ऑफ अ पेन्सिल ऑर पेन. पेन्सिल किंवा पेनची लांबी कशाने मोजाल? मुलांनो, तुमच्या स्क्रीनवर पहा. एका पेन्सिलच्या खाली मोजपट्टी ठेवली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे रूलर. पाठातही स्पष्ट सांगितले आहे की खडू किंवा पेन सारख्या लहान वस्तूंची लांबी मोजण्यासाठी कंपास पेटीतील 15 सेंटीमीटरची मोजपट्टी वापरणे अगदी योग्य असते. दुसरा उपप्रश्न, योर ओन हाईट. तुमची स्वतःची उंची कशी मोजाल? येथे चित्रात पहा. एक मुलगा भिंतीजवळ उभा आहे आणि तिथे एक मोठी टेप लावली आहे. याचे उत्तर आहे मेजरिंग टेप ऑर मीटर स्केल. पाठात म्हटल्याप्रमाणे दरवाजाची किंवा आपली उंची मोजण्यासाठी मीटर स्केल किंवा मेजरिंग टेपची आवश्यकता असते. तिसरा उपप्रश्न, द गर्थ ऑफ अ लार्ज ट्री ट्रंक. एका मोठ्या झाडाच्या खोडाचा घेर तुम्ही कसा मोजाल? चित्रात पहा बरं. एका झाडाच्या खोडाभोवती पिवळ्या रंगाची टेप गुंडाळलेली दिसत आहे. याचे उत्तर आहे टेलरस टेप ऑर थ्रेड. शिंप्याची टेप किंवा दोरा. गोल किंवा वक्र पृष्ठभागाचा घेर मोजण्यासाठी आपल्याला लवचिक टेपच वापरावी लागते. चौथा उपप्रश्न, द थिकनेस ऑफ एन इरेझर. खोडरभरची जाडी कशी मोजाल? मुलांनो, चित्रात पहा. एक खोडरभर एका विशेष उपकरणात अडकवलेले दिसत आहे. या उपकरणाला व्हर्मियर कॅलिपर म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर रूलर ऑर व्हर्मियर कॅलिपर असे आहे. पाठात सांगितल्याप्रमाणे अतिशय लहान जाडी मोजण्यासाठी पट्टीवरील मिलीमीटरच्या खुणा वापरता येतात किंवा अधिक अचूकतेसाठी व्हर्मियर कॅलिपर सारखी विशेष साधने वापरली जातात. चला आता तिसरा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. एसआय युनिट ऑफ लेंथ, लांबीचे एसआय एकक. याची जोडी लागेल. पर्याय सी मीटर सोबत. युनिट ऑफ टेम्परेचर
यूज्ड इन रिसर्च एक्सपेरिमेंट्स. संशोधनात वापरले जाणारे तापमानाचे एकक. याची जोडी आहे पर्याय डी केल्व्हिन. मेजरमेंट युजिंग अ हँडस्पॅन. हाताच्या वितीने मोजणे. हाताने मोजणे हे प्रत्येकानुसार बदलते, त्यामुळे याची जोडी लागेल पर्याय बी नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ. मेजरमेंट अप्रमाणित मापन पद्धत. रेड कलर्ड लिक्विड इन थर्मामीटर. थर्मामीटरमधील लाल रंगाचा द्रव. याची जोडी आहे पर्याय ए अल्कोहोल. आता आपण पुढच्या चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न चौथा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. ए 1 किलोमीटर बराबर 100 सेंटीमीटर. हे विधान चूक आहे, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतात, 100 सेंटीमीटर नाही. बी इफ अ ruler and a measuring tape are used to measure length, the length of the table will be different. पट्टी आणि टेपने एकाच टेबलची लांबी मोजली तर ती वेगवेगळी येईल. हे विधान सुद्धा फॉल्स आहे. मोजपट्टी आणि टेप ही दोन्ही प्रमाणित साधने आहेत, त्यामुळे कोणीही मोजले तरी लांबी समानच येते. सी डिजिटल थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन अ लॅबोरेटरी. प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी डिजिटल थर्मामीटर वापरतात. हे विधान चूक आहे, कारण उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी लॅबोरेटरी थर्मोमीटर वापरतात, डिजिटल नाही. डी एरर्स इन ऑब्झर्वेशन कॅन लीड टू मिस्टेक्स व्हाईल रेकॉर्डिंग टेम्परेचर. निरीक्षणात चूक झाल्यास तापमानाची नोंद चुकीची होऊ शकते. हे विधान अगदी ट्रू बरोबर आहे. वाचन घेताना डोळ्यांची पातळी योग्य नसेल तर तापमान चुकीचे नोंदवले जाऊ शकते. ई द ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी टच जस्ट बाय टचिंग इट. केवळ स्पर्श करून वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. हे विधान फॉल्स आहे. स्पर्शाने फक्त वस्तू गरम आहे की थंड याचा अंदाज येतो. अचूक तापमान सांगण्यासाठी थर्मामीटरच लागतो. समजले सर्वांना? आता पुढचा 5वा प्रश्न. प्रश्न 5वा. अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. खालील एकके सर्वात मोठ्यापासून सर्वात लहानाच्या योग्य क्रमाने लावा. पर्याय आहेत ए 1 सेंटीमीटर, बी 1 किलोमीटर, सी 1 मिलीमीटर, डी 1 मीटर. मुलांनो, चित्रात दिलेल्या ब्लॉक्सकडे पहा. सर्वात मोठा ब्लॉक किलोमीटरचा आहे, त्यापेक्षा लहान मीटर, मग सेंटीमीटर आणि सर्वात लहान ब्लॉक चा आहे. म्हणून याचे योग्य उत्तर असेल पहिले येईल बी 1 किलोमीटर, त्यानंतर डी 1 मीटर, मग ए 1 सेंटीमीटर आणि सर्वात शेवटी 1 मिलीमीटर. आता 6वा प्रश्न. व्हॉट इज द स्मॉलेस्ट लेंथ दॅट कॅन बी मेजर्ड युजिंग अ रूलर फ्रॉम अ कंपास बॉक्स. कंपास पेटीतील मोजपट्टीने मोजता येणारी सर्वात लहान लांबी कोणती? चित्रात दिलेल्या पट्टीवर पहा. 0 आणि 1 सेंटीमीटरच्या मध्ये 10 लहान रेषा आहेत. पाठात सांगितल्याप्रमाणे सेंटीमीटरच्या या एका लहान भागाला मिलीमीटर म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 1 मिलीमीटर. पट्टीने मोजता येणारे हे सर्वात कमी अंतर आहे. 7वा प्रश्न पाहूया. खालील मापनांसाठी कोणते एकक वापराल? ए लेंथ ऑफ अ बुक. यासाठी आपण सेंटीमीटर वापरू. बी थिकनेस ऑफ अ की. चावी खूप बारीक असते, म्हणून यासाठी मिलीमीटर वापरू. सी डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड मुंबई. 2 शहरांमधील अंतर खूप मोठे असते, म्हणून किलोमीटर वापरू. डी लेंथ ऑफ अ क्लॉथ. यासाठी आपण मीटर वापरू. आता 8वा प्रश्न.
Why there is a need of standard measurement tools? प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का आहे? स्क्रीनवरील चित्रात पहा. तिथे एका प्रौढाची वीत आणि एका मुलाची वीत दाखवली आहे. दोघांच्या वीतीची लांबी वेगवेगळी आहे ना? याचे उत्तर असे लिहायचे: बिकॉज नॉन स्टँडर्ड युनिट्स व्हेरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. कारण प्रत्येकाच्या शरीराच्या अवयवांचा आकार वेगळा असतो. डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स अँड युनिट्स ऑल्सो क्रिएट प्रॉब्लेम्स इन ट्रेड अँड डेली टास्क्स. वेगवेगळी मापे वापरल्यास व्यापार आणि व्यवहारात अडचणी येतात. देअरफोर दे एन्श्योर ॲक्युरेट अँड सेम मेजरमेंट फॉर एव्हरीवन. सर्वांचे मापन समान आणि अचूक यावे यासाठी प्रमाणित मापन साधनांची गरज असते. 9वा प्रश्न पहा. पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या मापनांची माहिती मिळवा. चित्रात जुन्या काळातील तराजू आणि तांब्या पितळेची वजने दिसत आहेत. पूर्वीच्या काळी कोणती मापे वापरली जायची? असे लिहा: अंतर मोजण्यासाठी अंगुळ, मुष्टी, वीट, पाऊल, गज, कोस आणि योजन. वजन मोजण्यासाठी तुळा, षटक, सियर, पायली, मन आणि खंडी. आकारमान मोजण्यासाठी निलवे, कोलवे, मापटे, अधोली, पायली आणि शेर. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायाचे प्रश्न इथे संपले. पण शेवटी आपल्याला काही खूप छान प्रोजेक्ट्स म्हणजेच उपक्रम दिले आहेत, जे तुम्ही स्वतः करून पाहायचे आहेत. आपण ते समजून घेऊया. उपक्रम 1. मेजर द लेंथ्स ऑफ द कर्व्ड पार्ट ऑफ 5 डिफरंट सिलेंड्रिकल आयटेम्स लाईक अ वॉटर बॉटल अँड रेकॉर्ड इट. पाण्याची बाटली किंवा दंडगोलाकार वस्तूंच्या वक्र भागाची लांबी मोजा. हे मोजण्यासाठी तुम्हाला दोरा किंवा लवचिक टेप वापरावी लागेल. उत्तर म्हणून तुम्ही असा तक्ता बनवू शकता. Determine the thickness of a single page of a science textbook using the following activity. विज्ञान पाठ्यपुस्तकाच्या एका पानाची जाडी मोजा. यासाठी तुम्हाला पुस्तकाची एकूण जाडी मोजून त्याला पानांच्या संख्येने भागायचे आहे. समजा तुमच्या पुस्तकाची जाडी 10 मिलीमीटर आहे आणि पुस्तकाची एकूण पाने 100 आहेत. तर एका पानाची जाडी बराबर 10 मिलीमीटर भागिले 100 बराबर 0.1 मिलीमीटर. म्हणजे एका पानाची जाडी अंदाजे 0.1 मिलीमीटर असेल. When you see a bundle of 100 notes tied together, use the same method to determine the thickness of a single note. एका नोटेची जाडी ठरवा. समजा 100 नोटांच्या बंडलची जाडी 12 मिलीमीटर आहे. तर एका नोटेची जाडी बराबर 12 मिलीमीटर भागिले 100 बराबर 1-2 मिलीमीटर. आणि शेवटचा उपक्रम. Make a model of a laboratory thermometer using materials like a plastic tube, colored thread, etc. Organize an exhibition of such models under the guidance of your teacher. प्लास्टिकची नळी आणि रंगीत धागा वापरून थर्मामीटरचे मॉडेल बनवा. हे मॉडेल कसे बनवायचे? पहिली स्टेप. एक पारदर्शक प्लास्टिकची नळी किंवा रिकामी जाड रिफिल घ्या. दुसरी स्टेप. त्यात एक जाड लाल रंगाचा धागा घाला, जो तापमानानुसार वर चढणाऱ्या पारा किंवा अल्कोहोलचे काम करेल. तिसरी स्टेप. नळीच्या खालच्या टोकाला लाल रंगाची क्ले किंवा मणी लावा, जो थर्मामीटरचा बल्ब असेल. चौथी स्टेप. ही नळी एका पांढऱ्या पुठ्ठ्यावर उभी चिकटवा. पाचवी स्टेप. पेन किंवा मार्करच्या मदतीने पुठ्ठ्यावर नळीच्या बाजूने सेल्सिअस स्केलच्या खुणा काढा. उदाहरणार्थ -10° ते 110°. तुमचे सुंदर थर्मामीटर मॉडेल तयार होईल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मेजरमेंट या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आणि सर्व उपक्रम अगदी सविस्तरपणे समजून घेतले आहेत. आपण पुन्हा भेटूया
पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत सर्वांनी छान अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.